आंब्याचं झाड आहेत. तू बघा पडला तो बघा तो. अरे एक नंबर रे. वा हा बघा हा कुठे चढलाय बघा. पडलो तो बघा. हा पकड. आता ना मी कुठे चढलोय बघा. आपण ना इथून चढून ना आंबे पाडूया. एक डझन आंबे उचलले आहेत. तर हे ना आम्ही आंबे तिथे लपून ठेवतोय. तर हा बघा टोप, ही चूल आहे. मस्तपैकी आंबा असा घ्यायचा आणि मसाल्यात मस्त अशी मॅगी पार्टी होते. कसं वाटलं गाईस? जाम भारी. काय रे काय करतोय? ए चोरट्या ए ते काय पाहिजे? पाणी पाहिजे? पळतो कशाला? चल. तर तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. एक मी आधी व्हिडिओ अपलोड केला होता कोकणातलं माझं घर. त्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी माझं घर दाखवलेलं आणि त्यासोबत ना बैल दाखवलेली आणि आसपासचा इलाका दाखवलेला. तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ना कोकणातली शाळा, त्याच्या मागे ना आंब्याचं झाड आहे. आणि मी लास्ट इयर जेव्हा गेलो होतो ना तर खूप मोठमोठी फळं असतात तिथे आणि ते मी तोडून खाली होती. तेच ना शाळा पाहण्यासाठी आणि आंबे तोडण्यासाठी ना गावातली ना लहान लहान मुलं आहेत आणि मायाबाईची पण मुलं आहेत. त्याच्यासोबत जाऊया कोकणातल्या शाळेत. तुम्हाला मी कोकणातली शाळा दाखवतो. त्यासोबत ना आंब्याची झाडं आहेत. त्यासोबत ना आपण आजूबाजूचा जो निसर्ग आहे कोकणातला माझ्या घराच्या बाजूला तो पाहू. कारण खूप सुंदर असं माझं गाव आहे. तुम्ही कोकणातलं माझं घर ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तेच आपण ना व्हिडिओ ही कंटिन्यू करू. ह्या व्हिडिओमध्ये ना आपल्यासोबत बरीच मंडळी जमली आहेत. तर आपण एक काम करूया, मालवणीत बोलूया. काय बोलतो? हा सर्वांना मालवणी येत असेल. हे सर्व इकडचीच आहेत, लोकलच आहेत. तर तुझं नाव काय? तो नील. तो आपलं नील. समाधान. साहिल. चला मग जाऊया शाळेत. आणि हैसर ना लोक खेळतात. बरोबर बोलतोय मी? हैसर लोक खेळतात. तर थोडी थोडी मालवणी मला पण येते. जेवढी जमेल तेवढी मी बोलीन. बाकीचं तुम्ही सांभाळून घ्या. हे का पण घेऊन चल. चल त्याचं नाव काय? राग्या. राग्या चल. टाग्या चल. चल येतो चल. हे लवकर पुढे. हे आपलं गाव आहे. इथून एंट्री आहे आणि शाळा ना हा रस्ता तो लोरे. राईट साईडला फोंडा, लेफ्ट साईडला वैभववाडी. तर आणि मुंबई गोवा हायवे ना हो तेच. आणि ती शाळा आहे. हा बघा पाठोपाठ. याचं नाव काय? टाग्या आहे ना. ओव्हरटेक करतोय तो सर्वांना. वन साइड. आता आलो आपण मंडई कोकणातल्या शाळेत. पुढून कुठं रस्ता कुठून आहे? हा चल. मग हे तुम्ही कुठून चाललायत? ते पाठवून येतात ना. चल पाठवून येऊन दे. तर ही आहे कोकणातली शाळा. माझ्या पप्पांचं इथे काय म्हणतात, हा पप्पांनी इथे शिक्षण घेतलं. विद्या मंदिर गडमट नंबर 1. कोकणातली शाळा मस्त आहे रे. खूप मस्त आहे. मी लास्ट टाइम आलेलो पण खूप भारी आहे. शुभमचं नाव बघ. कर्णधार शुभम लवू शेलार. अरे अच्छा सर्वांची नावं लिहितात काय? कबड्डीचे वगैरे. प्रतीक्षा रामगावची पोरगी. अक्षदा पुण्याचा शुभम. मित्रांनो ही आहे कोकणातली पारंपरिक शाळा. आणि हे तुम्हाला असं मुंबईत कुठे पाहायला भेटणार नाही. कारण शाळेसमोर असा प्लेग्राऊंड, डोर ओपन करताच प्लेग्राऊंड असं आहे.
लेफ्ट साईडला इथे ध्वजावंदनसाठी आंब्याचं झाड पाठी आहे ना, हे पण आहे काय? हा अच्छा, हे पण आहे पाठी. पाठी आम्ही लास्ट टाइम पाठी मोठंवाला आहे, मोठे धरतात पाठी. तर ही आहे कोकणातली शाळा. तर असं काही स्कूल आहे, शाळा आहे. तर माझ्या पप्पांचं ना इथे बालपण गेलं आणि ते शिक्षण झालं त्यांचं 1ली ते 10वी. नंतर ते मुंबईत आले. आणि हे ना झाड आहे, आंब्याचं झाड आहे. आणि पुढेही इथे काही वर्ग आहेत. तर बघा ना किती खूप सुंदर असं आहे. आणि नारळाचं झाड आहे इथे. पाठीमागे ना आंब्याचं झाड आहेत. तो बघा पडला, तो बघा, तो बघा, तो बघा. एक नंबर. दाखव दाखव दाखव. अरे एक नंबर रे. वा, साईडला स्नायपर. एक नंबर, मस्त काम केलं बाबा. आंब्याला आंबा पडला. तू बघा, तू बघा, तू पाडतात आंबे, पाडतात फक्त आंबे पाडतायत, फक्त आंबे पाडतायत. हे ओरडू नका, ओरडू नका. आम्ही लास्ट टाइम पण खूप आंबे पाडले होते ना. हे कैरी पाडतोयस काय? कैरी पाड, आपण त्याला मीठ लावून खाऊया. अरे घेऊया ना घरातून. हे पकडा पकडा, आंबे पकडा. मार उडी मार. हा बघा, हा कुठे चढलाय बघा. निल्या खायचे काढतस? निल्या काठी पाडशील डोक्यात. उलटी काठी पकड. थांब 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 थांब. उलटी काठी पकड. ना उलटी काठी पकड निवड. नाही ना खेच दिला, खेच. पडलो पडलो तो बघा. कयत कयत कयत. अरे वा, हे बघा दिसत आहेत किती बघा आंबे आहेत. दे दे. हा पकड. मँगो इज लव. हे रे, तो बघा फक्त आंबे, फक्त आंबे. डिक लागतो ना आंब्याचा. हे किती पाडतस सई. खूप खूप मस्त काम करतात दोघं, मस्त काम करतात. हा जोडी मस्त जमली आहे. पाड निड्या. ओ ए फेकू नको. पाड तू निल्या, पाड निल्या काढ. एवढे दादूस लास्ट टाइम त्याच्या चष्म्यावर पडलेला आंबा आणि चष्मा नवीन बनवलेला नंतर तो दिसतोय. नवीन बनवल्यानंतर यो बघा फक्त आंबे पडतात. हे पकड. पडलो तो बघा, अजून एक पडलो. काठी दिसले दिसले. आता ना मी कुठे चढलोय बघा. आपण ना इथून चढून ना आंबे पाडूया. तुम्हाला दाखवतो ते आंबे बघा किती आहेत. पडला नाही. पाड. यो बघा काय कॅच पकडली रे सई. अरे एक नंबर. तो एक शेवटचा पाड आणि बस झाली. चल तो तू वर आहे बघ, पैसर बघ. हा हा पाड मार. पडलो नाही रे. रे बरा संभावना पाठी पाय बघ. आता ना आता आपण आंबे पाडूया. समोर आंबा आहे, त्याकडे काठी आहे. चला
अरे बादशाह पडले पाठी दोन पडले ते बघ पाठी बघ पाठी अरे दोन घेतले ना. आम्ही ना इथे खूप आंबे आता ना चोरी केलेत ना आपण आंबे. हा आपलेच आता ते म्हणजे आम्ही खूप आंबे इथे आंबे आम्ही खूप ना आम्ही चोरी केलेत बरोबर. तर शाळेच्या पाठीमागे ना झाड आहे आंब्याचं आणि तो आंबे दाखवतो किती आम्ही उचललेत. म्हणजे 1 डझन आंबे तर आम्ही उचललेत. हे बघा हे सर बघा किती आहेत बघा. हे 4 10 11 12 1 डझन आंबे उचलले आहेत. याची किंमत मार्केटमध्ये आणि तो बघा 14 नाण्या म्हणता 800-1000 रुपये किंमत आहे हापूस आंबा. पण आपल्याला फुकट आंबे भरून झालेत. नाण्यामध्ये 1 डझन आंबे आपले. हे दाखव आंबा. हा 1 डझन पेक्षा जास्त आहेत आंबे. हे दाखव आंबा पिको. हा नाही जरा कच्चा तोंडावरून समजतं मला. आंबट पण आहे थोडा गोड पण आहे. याला आपण मसाला लावून खाऊया आपल्या इथे. आपण जाऊया आंबे कापूया आणि ना त्याला मसाला लावूया मधून. मसाला काय साखर नाही फक्त मसाला ना मीठ मसाला. आंब्याला ना मीठ मसाला लावून मस्त खाऊया. हे तो पडणार आहे तो हे बसाले हे हा काय ऐकत नाही. धोंडे हे कोणी विचारलं बोल धोंडे आहेत पिशवीत. चले टायगो आता कुठे उसातून काही जाऊया डायरेक्ट घरी जाऊया की कुठेतरी काहीतरी खेळ. आता खेळणारे आपल्याला घेणार नाही. आपल्याला अगोदर बोलले येणार नाही. अरे काहीतरी जाऊया ना काहीतरी. अजून टाइम आपल्याकडे हाय. अजून 6:15 आले. चला खेळूया किंवा दुकानात जाऊया काही खाऊया. दुकानात जाऊया काही खाऊया. हानलेत चल आपण ना असं ठेव की कोणाला दिसू नको. सांग आंबे लपवायचा प्लॅन थोडा. आंबे लपवायचा प्लॅन. चल ये. हे काय चाललं तुम्हीच सांगा. आम्ही ना दुकानात चाललोय तर ह्यांचं म्हणणं आहे कोणतरी ना बघतील आणि आम्ही आंबे चोरी केलेत. तर हे ना आम्ही आंबे तिथे लपून ठेवतोय. तर आम्ही आंबे लपून ठेवतो इथे. आता ना आम्ही डिसाईड करतोय सर्वजण काय करायचं. आपल्याला मॅगी पार्टी करायची ना. तर लहानशी ना इथे दुकान आहे काय कोकणातलं एक तुम्हाला दुकान दाखवतोय. घरातलं दुकान आहे तिथे ना शहाणा बाबू. तर तिथे ना थोडेफार म्हणजे खाण्याचे सामान भेटतात. आम्ही मॅगी पार्टी करणार आहोत आज. तर तिथे आम्ही चाललोय मॅगी घ्यायला आणि थोड्याफार काही गोष्टी आहेत ते घेऊ. तर आज एक वेगळीच एक मजा आहे. ही मजा फक्त तुम्हाला कोकणातल्या गावी येणार. चला आता आपण आलोय कोकणातल्या एका लहानशा घरात दुकान आहे. आपल्याला काय काय घ्यायचंय. मॅगी आणि मॅगी मसाला. मॅगी बघ रे मॅगी बघ ओरिजिनल मॅगी बघ. इप्पी नको रे. नाही लास्ट टाइम होती ही बघ. हा उचल. मॅगी घेतली आहे आणि काय टाग्या बिस्किट. तो आमच्याकडे आला आमच्यासोबत आल्यामुळे त्यासाठी एक बिस्किट दे. त्याला बिस्किट घाल दिला आताच. घाल ना बिस्किट. अरे घाल ना तो साला बघतोय काय करतोय. मग घेतलं कशाला मग अशी. घाल पटकन त्याला बिस्किट. तो आपल्यासोबत इतक्या वेळ फिरतोय म्हणून त्यासाठी एक बिस्किट बक्षीस. एक घाल. आता अर्ध वाटत एक
मुकर एकदम घालू. तू हनुमान गुड्डे आणलास तिला वाव. जमत नाही जमत नाही. आवडतं बिस्किट ते अरे बघितलं जमत नाही अख्खे तुका खातो कापून घातला तोंडात घालणार आहे. तू हनुमान गुड्डे आणलास. बिस्किटचे पुढे सगळी गलू एकदम एक एक किती टाकायचं चल टाक एक. काय येईल तो पाठी पाठी चल. एकदम डास मार. तर हा बघा कोकण रेल्वे इथे मुंबई कणकवली सॉरी इथे मुंबई आहे ना. इथे मुंबई आहे बरोबर बोललो मी. इथे कणकवली म्हणजे इथे वैभववाडी जवळ आहे. कणकवली आहे मुंबई आपली कोकण रेल्वे. तर आजचा व्लॉग ना खूप सुंदर असा व्लॉग आहे. कारण आय होप तुम्हालाही हा व्लॉग आवडला असेल. कारण मलाही हा शूट करायला व्लॉग ना खूप आवडला. आधी मस्तपैकी आंबे तोडले. नंतर मग मित्रांसोबत गप्पा गोष्टी झाली. त्यानंतर इथे येऊन थोडा नाश्ता केला. आता जाऊन मॅगी करू. आंबेही खाऊ मसाला लावून. ते आंबे ना जिथे आम्ही ठेवले होते ना मग ते समाधानच्या वडिलांनी ते आंबे आता ते त्यांना सांगितलं की तुम्ही घेऊन जावा पुढे. आम्ही इथून येतो फिरून. असं तुम्हाला मला ट्रेन दाखवायची होती. ट्रेन माहीत नाही. ट्रेन आली तर इथून येईल. नाही आली तर नाही. आली तर तुम्हाला दाखवीन मित्रांनो. तर ही आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेचा ट्रॅक. तुम्ही म्हणाल की काय स्पेशल आहेत. तर मुंबईमध्ये कसं ट्रॅक असतात पण इथे आल्यावर ना गावी आल्यावर एक वेगळीच मजा असते बघण्यात. ट्रॅक इतक्या जवळून. हा हे ते लोकांचे ट्रॅक असतात. हे एक्सप्रेस वाले. हे एक्सप्रेसवाले. पाठीच राहा बाई पटकन यायची ट्रेन. सिग्नल आहे. तरी पण हॉर्न येईल ना पाठवून. तरी पण रिक्स नको. आपण ना लगेच जाऊया 2 मिनिटात. तर ही आहे कोकण रेल्वेची ट्रॅक. आता ना संध्याकाळी वाजलेत 6:45 आणि आता कोणती पण ट्रेन आय थिंक नसावी किंवा असावी माहित नाही. आणि हा पण येतोय बघा. हे पटकन उड्या मारत येतोय. तर ही आहे कोकण रेल्वे आपली. ऑरेंज सिग्नल असलं तरी हा दोन्ही साईडला हे ना ऑरेंज आहेत ना. ट्रेन तर नसावी आता. A few moments later. मित्रांनो तर आपण जी मॅगी आणली होती ना तर तिथं आपण रेडी आता करतोय. तर हा बघा टोप. ही चूल आहे आणि काठी लाकडं. आता मॅचेस लावून मी ते पेटू. मस्तपैकी वाजले संध्याकाळचे 7:30 आणि म्हटलं अरे चालू हो. हा 7:45 झालेत आणि म्हटलं की आत्ता आपण ना मॅगी बनवूया. मस्तपैकी वातावरण मध्ये थंड झालंय. अंधार झालाय. पेटू चल आता. आता एक लहानशी ना मॅगी पार्टी करूया. कारण ह्यात जी मजा आहे ना ती कोणत्याही हॉटेलला जाऊन मजा येत नाही. काय म्हणतोस. चुलीवर जे कोणतंही जेवण आपण बनवतो ना त्याला चव वेगळी येते. हा समाधान. तर मस्त असा धूर. अरे पाणी ठेव तापत. अरे सामान अक्षर पेटून आग नाही पेटत. टोप मग उतरतो गरम होईल. हा गरम होईल टोप. आणि थोडंसं पाण्याचं दोन पेटलं. तोड हा. तोड हा. हा थांबा. हा जास्त टाकून बघा. हा टाक. हा थांबा. चला ना मॅच बघायला मस्त. आग कमी करा. तर आता आपली मॅगी होते रेडी. त्याचसोबत इथे राईट साईडला आम्ही आंबेही कापतोय. आंबे कापचे सुद्धा चांगले नको. चांगली आता नीटेच ना आंबे. हेच तू गावचा पोरगा आहे. गावचं पोरग असलं म्हणतो. हेच शाबाश. ए नारा नाही फोटात लागला असतो. डायरेक्ट उतरवतात. तर हे इथे आंबे कापून झालेत. मस्तपैकी आंबा असा घ्यायचा मसाला आणि मसाल्यात टाकायचा असा आणि एक नंबर. हा तू पण का मस्त आहे. मस्त आहे.
एक नंबर ना? मस्त आहे लाजवाब. गरम आहे ग. मॅगी झाली आहे रेडी खाली एक ताट देऊ. मस्तपैकी. आई पिवा. खाऊया. हे लक्ष ठेवा ते बारक्या मुंग्या आहेत. कोणासोबत दिलं भांडण? मस्त अशी मॅगी पार्टी होते. कसं वाटलं गाईस? जांबारी. जाम भारी. आणि ती चव आहे ना चुलीवर ती गॅसवर येणार नाही. बरोबर. बरोबर. मला गरम गरम एकदम मस्तपैकी. खाऊन सांग मला कसं वाटतंय. काकी आणि पहिला आपल्याला घे. मस्त. मस्त. त्यासोबत आपल्याकडे आंबेही आहेत. आपणाला पण दाखव. कुठे गेला मसाला? आतमध्ये आहे ना? आतमध्ये आहे लपवलाय मसाला. लपवलाय मसाला. मस्तच खाव्या. येऊ खाली ग मुंग्या. सो असा होता आमचा दिवस. आधी तुम्ही कोकणातली शाळा पाहिली असेल तर तिथे ना माझ्या पप्पांनी ना आपलं बालपण स्पेंड केलं होतं. त्यानंतर ना तुम्हाला मी शाळेच्या मागे जे आंब्याचं झाड आहे ते आंबे चोरून नंतर ना आम्ही मस्तपैकी संध्याकाळी रात्री ना त्याला मसाला कैरी म्हणतात ते बनवलं होतं. त्यासोबत मस्तपैकी मॅगी. तर खूप मजा आली. खूप धमाल केली. कारण की ना गावी ह्या लहान लहान गोष्टीमध्ये खूप मजा येते जी की तुम्हाला मुंबईमध्ये ना तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तितकी मजा येत नाही. तो आनंद येत नाही. तर तुम्हाला ना गावी आल्यावर किंवा आपल्या मित्रांसोबत ना ती मजा येते अशा लहान लहान गोष्टीत. तर आय होप ही व्हिडिओ मला आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन आहात त्या व्हिडिओवर. चला आपण भेटू काय पुन्हा नवीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.